फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर मनीषा टक्के, होमिओपॅथिक फिजिशियन फ्रॉम सिंधुदुर्ग वैभववाडी. आज आपण एक ॲलर्जिक रायनायटिसची केस शेअर करणार आहोत. ॲलर्जिक रायनायटिस हे एक शारीरिक लक्षण आहे. ॲलर्जिक रायनायटिस हा म्हणजे काय असतं तर अशा प्रकारची लक्षणं आढळणाऱ्या व्यक्तीमध्ये नाकाचं जे इन्फेक्शन असतं ते सतत आणि वारंवार होत असतं. म्हणजे हे इन्फेक्शनाची लक्षणं काय असतात तर सारखं प्रत्येकाच्या शारीरिक गुणधर्मानुसार ती वेगवेगळी असू शकतात. काहींमध्ये सतत नाकातून पाणी येत राहणं, सतत शिंका येत राहणं, डोके दुखणं, फोरहेडचा भाग असतो किंवा इथला जो एरिया असतो नेसल एरिया हे याच्यामध्ये दुखणं किंवा पेन हे दिसून येतं किंवा त्याच्याशी रिलेटेड आणि कोणताही शारीरिक समस्याही प्रत्येकाचीही असू शकते. असेलच असं नाही, असू शकते किंवा नसेलही. तर या केसमध्ये पेशंट आल्यावर त्याने ह्याची जी लक्षणं आहेत ती आपण मगाशी बघितलीच की सतत पाणी येणे, वाऱ्यातून जो आपण सारखा प्रवास करत असू किंवा फॅनखाली त्रास होणे किंवा काही जणांना उष्णतेमध्ये सुद्धा हीटमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा ॲलर्जिक रायनायटिस होतो. प्रत्येकाच्या शारीरिक गुणधर्मानुसार तो वेगवेगळी प्रकारची लक्षणं शरीरामध्ये दिसून येतात. पण मुख्यतः नाक लाल होणे, नाकामधून पाणी सतत वाहत राहणे, डोकेदुखी होत राहणे, डोळे लाल होणे, सतत शिंका येणे ही प्रामुख्याने लक्षणं ॲलर्जिक रायनायटिसमध्ये दिसून येतात. तर जी केस आपण डिस्कस करणार आहोत त्याचं एक्सप्रेशन हे या पद्धतीने होतं की मला फॅनखाली बसल्यावर जास्त बसता येत नाही किंवा रात्रभर फॅन चालू असेल तर मग नाकातून पाणी येत राहतं थोड्याफार प्रमाणात. आणि ती जी सेन्सिटिव्हिटी सगळ्या म्हणजे वाऱ्याची, कुठेही ट्रॅव्हलिंग केलं सकाळीच तरी सारखी सर्दी होत राहते. तसंच आणि याच्यासोबतच मी त्या पेशंटला मानसिक त्रास काय आहे सध्याच्या स्थितीत आणि किती वर्षापासून आहे हे विचारल्यावर पेशंट बोलला की मानसिक त्रास तर म्हणायचं झालं तर जॉबचं थोडंफार टेन्शन असतं. जर कोणी काय बोललं वगैरे किंवा कामाचा जो लोड असतो तो जास्त असतो आणि सिनियर मॅनेजर जे बोलत असेल त्याचा मला त्रास होतो कामाबद्दल. तर ही ॲलर्जिक रायनायटिसची लक्षणं पेशंटने आपल्याला दिली. याच्यापेक्षा जास्त याच्यापेक्षा जास्त मेंटल्स हे सांगता येत नव्हते. तर आफ्टर हेपटायझेशन म्हणजे पुस्तकामध्ये मी जेव्हा ही लक्षणं बघितली आणि त्याच्याशी मॅच करण्याचा ट्राय केला एकंदरीत पेशंटची एनर्जी वगैरे बघून, तर ती हेपार सल्फची येत होती आणि बाकीच्याही आणि रेमेडीज होत्या. तर हेपार सल्फ 200 नंतर त्या पेशंटची जी सर्दी होती ती 60% कमी झाली आणि त्याची सेन्सिटिव्हिटीचा जो प्रकार होता म्हणजेच कोणी काय बोललं किंवा सिनियर मॅनेजरने काय बोलल्यावर त्याला जो त्रास व्हायचा किंवा जो लोड वाटायचा
तो लोड आता दिसून येत नाही, म्हणजेच आणि त्याची सर्दी पण कमी आहे। याचा अर्थ तो पेशंट हा ॲलर्जिक रायनायटिस या समस्येपासून मुक्त होण्याकडे चाललेला आहे। म्हणजेच त्याची जी सभोवताली जे मॅनेजर असतील किंवा जे सभोवताचं वातावरण होतं त्याला तो व्यक्ती हा खूप जास्त चा स्ट्रेस त्याला ऑटोमॅटिकली यायचा। तर होमिओपॅथीमध्ये ही अशी औषधं देऊन आपण जो ऑटोमॅटिक येणारा स्ट्रेस आणि त्याचं जे रूपांतरण आपल्या शरीरावर लक्षणांद्वारे म्हणजेच या केसमध्ये ॲलर्जिक रायनायटिसद्वारे दिसत होतं ते त्याला आपण त्याच्यातून क्लिअर करू शकतो। अशा प्रकारे होमिओपॅथीमध्ये आपण औषधं दिली जातात। थँक्यू।